वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या विरोधात मोर्चा। वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या भूमिकेच्या विरोधात आज वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला व वाशिमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान ते मुख्य मार्गाने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद केले आहे की मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम मसोला येथील बौद्ध समाजाला सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक वापरासाठी जागा देऊ नये असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी व्हिडिओ मंगरुळपीर यांना दिले। या जातीयवादी भूमिकेच्या विरोधात उमेश हिवराळे यांच्या नेतृत्वात मोर्चाद्वारे जोरदार घोषणाबाजी करत चंद्रकांत ठाकरे यांच्यासह इतरांवर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी व 26 जानेवारी 2024 ठरावानुसार संपूर्ण हक्क बौद्ध समाजाचा असल्यामुळे जागेचा 8 नोंद बौद्ध समाजाच्या नावे करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी मोर्चा धडारे केली। मोर्चामध्ये शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते। समता सैनिक दलासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। मुर्दाबाद मुर्दाबाद चंद्रकांत ठाकरे हाय हाय 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 चंद्रकांत ठाकरेचं करायचं काय चंद्रकांत ठाकरेचं करायचं काय मुर्दाबाद मुर्दाबाद चंद्रकांत ठाकरे मुर्दाबाद। आज ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून ग्राम मंगरुळपीर तालुक्यातील मौजे मसोला येथे जी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार 26 जानेवारीला जागा देण्यात आली होती सामाजिक धार्मिक वापराकरिता, चंद्रकांत ठाकरे यांनी त्या जागेला विरोध केला आणि 26 जानेवारीच्या नंतर 27 जानेवारीला संबंधित जागेवर जे काही बौद्ध समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि पंचशील ध्वज लावला होता, चंद्रकांत ठाकरेच्या राजकीय दबावाने दुसऱ्याच दिवशी 28 जानेवारीला तो बाबासाहेबांचा फोटो आणि पंचशील ध्वज काढण्यात आला आणि त्या ठिकाणी जो ठराव घेण्यात आला तो सुद्धा जातीय देशभावनेतून घेण्यात आला। आमचं असं मत आहे की चंद्रकांत ठाकरे यांनी जे काही जातीय देशभावना केली किंवा ज्योती पाटणकर ग्राम सचिव असतील अथवा ते बीडीओ मंगरुळपीरचे रवी सोनवणे असतील, यांनी सर्व कामे जातीय देशभावनेतून केलं, त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। ज्योती पाटणकर यांना सेवेतून तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि ज्योती पाटणकर त्यानंतर बीडीओ रवी सोनवणे यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिमच्या वतीने आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद सीओ यांना आम्ही निवेदनाच्या द्वारे करणार आहोत।